मी सर्वांना नमस्कार करतो। विश्लेषणात्मक समुदाय संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स। चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया। तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही त्यास विराम देऊ शकता। आम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व पॅरामीटर्सचा अधिक तपशीलवार विचार करण्याचा प्रस्ताव देतो। आता आम्ही तुमच्यासोबत संस्थेच्या मुख्य निर्देशकांचे विश्लेषण करू। सिरस लॉजिक इंक टिकर CRUS। हे पुनरावलोकन 11 जुलै 2025 पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे। वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ सिरस लॉजिक इंक उपवर्गातील आहे। सेमीकॉन्डक्टर इलेक्ट्रॉनिक्स 44 संस्था तुलनेमध्ये भाग घेतात। आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू। अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण गुण 10 पैकी 9 गुण। उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे 3.9 गुण। जर तुम्ही ते एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या बाजारपेठेत तुम्ही पाहू शकता की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल 1.8 गुण आहे। 9च्या स्कोअर विरुद्ध सिरस लॉजिक इंक। कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे सिरस लॉजिक इंक आणि उपश्रेणी शेअर्स। आम्ही पाहू शकतो की 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स सिरस लॉजिक इंक वजा बदल दर्शविला 18.5%, 27.7% उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या तुलनेत। कंपनीचे बाजार भांडवल सिरस लॉजिक इंक 5.45 अब्ज डॉलर्सचे मूल्य आहे आणि उपश्रेणीचे बाजार भांडवल $2,451 अब्ज आहे। कंपनीचे पुस्तक मूल्य $1.94 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $369 अब्ज आहे। बाजार आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहतो। व्यापलेला हिस्सा सिरस लॉजिक इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 0.223% आहे। पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 0.526% आहे। उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट। कंपनीचे कर्ज 0.136 अब्ज इतके आहे। बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या इक्विटीच्या 7% आहे। कंपनीचे कर्ज स्कोअर खूप चांगले 2 गुण। कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर 16.5 आहे। 372.9च्या उपवर्गात सरासरी। उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज किंमत ते कमाईचे गुणोत्तर मूल्यांकन खूप चांगले 2 गुण। गेल्या 12 महिन्यांचा नफा $331 दशलक्ष होता। पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई $393 दशलक्ष असणे अपेक्षित आहे। उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण। कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 2.9 आहे। उपवर्गातील सरासरी 10.5 आहे। उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट। गेल्या 12 महिन्यांचा महसूल 0.9 अब्ज होता। पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल $2,190 दशलक्ष असणे अपेक्षित आहे। उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण। विक्री मार्जिन 17.5% आहे। उपवर्गासाठी सरासरी 2.8%। उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले 0.5 गुण। उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 0.358% आहे, जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा 61% जास्त आहे।
कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $3,286,000 आहे आणि उपश्रेणीसाठी $5,294,000. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रति कर्मचारी नफा $7,000 आहे. उपवर्गासाठी सरासरी $14,200. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीचे प्रमाण $1,142,000 आहे. उपश्रेणी $504,000. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग महसूल चांगले 0.5 गुण. 1.9% उपश्रेणी सरासरीच्या तुलनेत विक्रीसाठी शेअर्सचा वाटा 4.2% आहे. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 53% पातळी दाखवते सिरस लॉजिक इंक. तर उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे 65% आहे. कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्यांकन सुमारे $106 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत अंदाज सुमारे $123 आहे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरच्या टेबलवर जाऊया. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. स्टॉक मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित सिरस लॉजिक इंक. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे. प्रति शेअर $106.33 वर खरेदी ऑर्डर उघडा. कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा ट्रेंड चांगला असल्याने हा करार खुला आहे. कंपनीचे मूल्यांकन अकिमच्या निर्देशांक मूल्यांकन पद्धतीचा वापर करून केले गेले. नफा घ्या 132.02 वर सेट आहे. स्टॉप लॉस 80.64 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास 10 ऑगस्ट 2025 रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित व्यवहार आपोआप निश्चित केला जातो किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी. टिकर CRDO. विक्रीसाठी शिल्लक ऑर्डर आहे. शिल्लक ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल. जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक. दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर बंद आहे. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार. गुरु मार्केट्स.